अहो असं काय करतं वहिनी? द्या की. आता लग्न झाल्यावर ही नेणार आहेत का तुम्ही संग? ही नेणार आहेत का? अरे अहो पण ती वाची ती तुला येऊ दे वाचून काय पडलंय तुझ्या कामात तू बघायची. वाची ती आता एखाद्या दिवशी ना जेव्हा काहीतरी कांड करीन ना तेव्हा तुम्हाला कळेल. तर तुमच्या डोक्यात काही दिमागात भासणार नाही. आता लगेच कांडावा आली का लगेच आता तिचा अभ्यास कुठं तू हे चाललंय काय. अहो वहिनी तुम्हाला जसं वाटतं तसं काहीच करणार नाही. मला माझा अभ्यास करायचा आहे फक्त. काय नाही करणार दिसतंय आम्हाला चरित्र. काही नाही ती वही सकली तिची. तुला काय अडचण आहे तुझ्या शाळेची? अहो बाबा मग थोडंफार घरचं काम करायला नको का? आता मी म्हणते का अभ्यास करूच नका तुम्ही. अहो बाबा एक्झाम आलेत त्याच्यामुळे मी स्टडी करत होते मग त्याच्यात ते हे करतात. बरोबर कुलती एक पोरगीला का शिकू दे ना तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलो तिला चांगलं स्थळ भेटेल मग परत तुम्हाला काय त्रास आहे तिचा? अहो मग चांगलं स्थळ भेटलं तिथं काय अभ्यास काय पुस्तकं खाऊ घालणार आहेत का त्यांना? भाकरी तर खाऊ घालावं लागतं का नाही? करतीस ना बारीक पण सारीक. तसं बी बाबा काय होतं माहिती तुम्हाला या 8-15 दिवसाला ही इथं पैसे लागत फी आली 5-6लाच दी याला दी त्याला दी त्याच्यापेक्षा टाका लग्न करून. काय बोलतोय दादा तू हे? आता तू पण हेच बोलायला लागला तर अरे पण कसं? मग शिकून बी ती लग्नच करणार आहेत ना. अरे शिकून लग्न करणार आहे पण आधी मला जॉब करायचा आहे. अरे ती जॉब आता लग्न झाल्यावर कर बाबा इथं आमची पार अकल गेली. आता हाय हुशार म्हणून शिकवायचं नसते तर मला कळत नाही का? बघितलं असतं एखादं स्थळ दिलं असतं लग्न करून. पण चांगल्या पोराबर लग्न करून द्या तिकडे शिक त्यांना का तिकडे शिकणार नाही त्या? लग्नाच्या अगोदर फक्त म्हणते शिकवतो हे करतो ते करतो नाही करत कुणी. आणि तेच तर आणि वहिनी लग्नच काही सगळ्या गोष्टी नसतात. आधी पण काही पर्सनल लाईफ असतं. हा दिसतंय की आम्हाला मोबाईल मध्ये बोट घालायचे पर्सनल लाईफ यांचं. हो मोबाईल मध्ये बोट घालते तुम्ही बघत जा ना मी का बोट घालते. अगं अभ्यासच करत असते वहिनी आणि प्रत्येक वेळेस काय का तुझं मोबाईल मोबाईल मोबाईल. मोबाईल माहिती मला काय करतात ती माहिती त्या मोबाईल मध्ये. यांचा कसला अभ्यास चालतो ना ती पण माहिती मला. ही धरा तुमची वही आणि करा अभ्यास आणि तुम्हाला काय करायचंय ना ती करा. अरे पण एवढी काय बिघडती मोबाईल म्हणजे मोबाईल मध्ये अभ्यास बी करू शकतं का? मोबाईल वर काय तसं नाही बाबा मला असं वाटतंय तिच्या डोक्यात काहीतरी शंका आलेली. अरे तसं स्पष्ट सांगा. अहो पण ती स्पष्ट कस काय डायरेक्ट बोलन तुझा बी भरोसा हाय पण ती ना एवढी तापणार नाही. आता जी तापली ना काहीतरी तिच्या डोक्यात आलंय. पण मला काय म्हणायचं जाऊ द्या लय डोकं चालवण्यापेक्षा आज लग्न करायची आणि उद्या बी करायची. मग पुढे शिकून आपण तसा शिकणारा बघू. तुमचं समजलं आता तुमची इच्छाच नाही त्या लेकराला शिकवा त्याला स्वतःच्या पायावर उभा करावा म्हणून तुम्ही आता दोघं नवरा बायको ना काहीतरी खूप रचायचं आणि तिला अडचणीत. अहो नाही बाबा राव तसं आता तुम्हाला माहिती मी काय म्हणलोय तिला तवा. अहो मला काय वाटतं ती लग्न केलेलं परवडलं बापू. काय आता तुमचं चाललंय का? तुमच्यात जर धमक नसेल ना तर मी कुठेतरी कामधंदा पर्यंत त्या करून आहे ना त्या पोरीला शिकवत नसली इच्छा तर तुमचं जाऊ द्या. बरं तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा मी तो रानातून जाऊन बघा तुमच्या मनाने काय करायचं तुम्हाला. काय कसं तर तुम्ही त्यांना काय झालंय काही समजणच. माझा थोडा पण विचार नाही करत आहे. माझ्या स्वप्नांचं काय होईल काय नाही काहीच नाही माहिती. अरे काय काय गणगण आहे? अक्षय जाऊन दे रे यार जाते मी. अरे पण झालंय काय एवढं काय टेन्शन आहे? काय सांगू मी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगितलीच पाहिजे का? कोणीच माझा विचार नाही करत. नाही माझ्या घरचे नाही करत कोणीच नाही करत. पण झालंय काय काय घरी काय भांडण झालंय का? अरे अक्षय तुला माहित आहे ना रे मला कलेक्टर व्हायचंय. त्याचे पेपर ते देते मी सगळं हे करते आणि तरी पण घरचे म्हणतात की तुझं लग्न लावून द्यायचं हे करायचं. खरं तर माझ्या आईचं स्वप्न होतं मी खूप मोठं व्हावं. पण काय आता पण दादाला समजून सांग तुझा दादा ऐकतो ना. दादा माझं कधी ऐकणार रे? तो तर नेहमी वहिनीच ऐकतो आणि तुला तर माहितीये वहिनी कशात आणि कशा नाही. मग मी काय मदत करू शकतो? करू तुझी काय? नाही नाही अक्षय तू काय नको मदत करू. फक्त घरची परिस्थिती बदलायची रे मला आणि मी बदलू शकते तेवढं माझ्यात आहे. पण काय करणार त्यांना समजत नाही ना. हा मला माहिती माझ्या शिक्षणाला खूप पैसा खर्च करतात हे करतात सगळ्या गोष्टी करतात ते आणि मला सगळ्याची परतफेड करायची आहे. पण म्हणजे परतफेड म्हणजे तशा बाजूने करायची एक चांगल्या मनाने करायची आहे. सगळं व्यवस्थित करायचंय. वहिनीला समजून सांग वहिनीला विचारत घेतो. नाही रे नाही ऐकत रे माझं कोण. मग मानसी तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे आणि तू पण मला सगळं शेअर करते ना. मग कसली अडचणी होते मला बिंदास खा. आणि मग तुझं जे स्वप्न आहे का तू स्वप्नाकडे लक्ष दे. तू स्वप्न पूर्ण करण्याकडे लक्ष दे.
घरच्याकडे लक्ष नको देऊ आणि काळजी घे. हो, तू पण घे तुझी काळजी. हो. आणि अभ्यास कर. तू पण व्यवस्थित कर अभ्यास. चालतंय. काय अडचण आल्यावर मला फोन कर. हो, करेल तुला कॉल. हो. आवरलं बाई, पटकन बरं झालं. हे एक दरवाजा ना नेहमीच हेच लागतच नाही मला, म्हणून तिकडं आवडते. काय वहिनी कुठं चाललात? काय नाही, चालले कामावर. काय तुम्ही तुमचा नवरा तुम्ही मिळून मरमर काम करताय, तर त्या माणशी थोडं ध्यान ठेवा. म्हणजे काय केलं? ती जरा इकडे अक्षयवर इकडे तिकडे रस्त्याला हिंडते, जरा माणसं त्यांच्या समोर बोलत राहते. होय, कोण पोरग होतं ते? अक्षा होता का? हो, तुम्ही जरा ध्यान ठेवा त्यांच्याकडे. बघतेच हिच्याकडं. कुठं आहे ती? एका रस्त्याला मी येताना पाहिलं. हा वय, थांबा मी आले. झालं केलं, ह्या पुरीने वाटलंच केलं. पाय मी म्हणलं होतं बाबाला त्या पुरीचं लवकर लग्न करून द्या, तिला वाट लावू. पण नाही ना, बडबड कोणा संग करते तू? काय भानगडी तू? येड लागलंय मला, येड. या काय खेळ लागला? हा, पागल झाले मी. पण असं कस काय झालंय? कस काय झालं? तोंड घेऊन विचारतात कस काय झालं. अरे एकटीच बडबड करते, तेव्हा म्हणलं काय झालंय नेमकं, जरा सविस्तर बोल. सविस्तर बोल. तुमच्या बहिणीने केलं ना, गुलुगुलू चालू केलंय ना बोलायला पोरांना. अरे जरा तोंड सांभाळून बोलावं, असं नाही बोलावं काही. तोंड सांभाळून नाही, मी बघितलंय म्हणून बोलते. आता मला काय येड नाही लागलं. काय उद्या वाढवलाय त्याने? काय उद्योग वाढवलाय? रस्त्यावर कुणा संग तरी बोलत होती, कोणत्या तरी पोरा संग. त्या एका माणसाने बघितलं आणि येऊन सांगितलंय मला. अरे पोरीवर पण लक्ष आहे का तरी? बोलत असेल ना. हा, बोलत असं ना. थोड्या दिवसांनी बोलत, मग काहीतरी उद्योग करीन, मग तुमच्या डोक्यावर बसन, मग मिरे वाटीन, मग कळन तुम्हाला. तेव्हा नाही कळणार. आता मेरे वाटाय काय पाय एवढी काय कुठं गेली काय तेव्हा ती? अरे पण त्या दिवशी बापूला म्हणलंय ना मी आता लग्न करायचंय हा, म्हणून. मग निघून गेलो आणणार आहेत का तुम्ही? मग बॉम्ब करणार आहे काय? थांब, येऊन दे बापूला, मग ते बापूला डायरेक्ट सांगून टाकीत. हा, सांगा. आलेच. काय झालं? वाढला ना उद्योग, काय झालं? सांग त्यांना. अरे मी काय सांगू माझ्या तोंडाने? तुमच्या तोंडाने सांगा तुमच्या बहिणीचे कारनामे. कुठे गेली होती काय माहिती, कुठं रस्त्याने ती पोरा बरं बोलत होती. काय म्हणतो? हा, अरे असं नाही होणार रे, ते पूर्वी भरोसा ठेवा लागा. तुम्ही कोणी काही सांगेल की लगेच तीच घेऊन बसणार, भांडणं काढणार. काय यार, तुम्हाला जगून द्यायचंच का नाही? झालं, तुम्ही तर राहू द्याच. तुम्ही तर काही बोलूच नका. कधी बी आलं की गेलं की त्या पुरीचीच कड वाढणार आहे, आमची थोडी कड वाढणार आहे. तुम्ही एखाद दिवशी कुणाचा हात धरून निघून जाईल ना, तेव्हा तुम्हाला कळत. अरे जरा जिबीला हाड पीड जरा कापलं लिकरू आहे, ती स्वतःची सख्खी नणंद आहे, तुझी सख्खी बहीण आहे. अहो लाखी बापू सगळं खरं आहे तुमचं. शाळा शिकायची म्हणल्यावर बोलावं लागत, बसावं लागत, काही वही हे करावं लागत ना. अहो असं काय रस्त्याने एखादी असतात काय बोलाय शाळा शिकाय? माड बाजूला जाऊन बोलायचं. तुम्ही ना नुसतं पांघरून टाकायचं चालवलंय. दुसऱ्याची लोक येऊन सांगत आहेत आम्हाला. तर लोकांना अरे बहीण भाऊ बोलत असलं तरी लगेच लपडा असन अमुक असन तर वागायचंच का नाही, पोरींनी बोलायचंच का नाही कुणा संग? पण मला काय म्हणायचं, मी काय म्हणलं होतं तुम्हाला, तिचं लग्नाचं बघा. तुम्ही ना काही झालं की पडद्याड कवर. तुमच्यामुळे आमच्या दोघात बांधणं लागलेत, तुम्हाला माहिती का? हो का? तुम्हाला आहे ना पटत असेल तसं करा. मी एक घर सोडून जाते, तुम्हाला त्यांनाच राहू द्या. ए बाबा नको जाऊ, करू काहीतरी पर्याय त्याच्यावर. मला इथं राहायचंच नाही आता. मला वाटतं एक काम करा, तुम्ही ना ती पोरगी आणि तुम्ही, तुम्हाला कसं राहायचंय तुमच्या पद्धतीने तुम्ही राहा, आमच्यात काही नको. बहीण आणि बाप घराच्या बाहेर काढायला लागलाय तू. इलाज नाही त्याला आता. तुम्ही जर हो का? ऐकतच नाही म्हणल्यावर काय करणार? त्यांना ठेवा, मी जाते. अरे नको बाहेर राव आहे बाबा तू. मग आता तुमच्यामुळे बायको सोडून देऊ का? काय म्हणून बोलावं तुमच्या संग? बघा काय तुम्हाला पटत असेल. तुम्ही एक काम करा, त्या दोघं वाहिली राहा. तुमच्या पुढे काय आपलं डोकं नाही चलत. काय करावं आता? बाबा काय झालंय? असं का टेन्शन मध्ये बसलाय? काय आता सांगायचं आणि काय बोलायचं? अहो तुम्ही बोलल्याशिवाय कळणार कस काय मला? तू कुठे गेलतीस? अहो कॉलेजला गेले होते मी. तर तू गेली कॉलेजला, पण ह्याला कोण काय आलं? कुणाशी बसली होती का कुठे गप्पा मारत? मी का? हा, रस्त्याने अक्षय भेटला होता, विचारत होता काय झालं काय नाही, मग त्याला सांगत बसले. अरे मग तेच इथपर्यंत पोहोचलं. गुलुगुलू करत होती, हातात हात घेतला, नामुक झालं तमुक झालं, नको नको ती भाषा. हातात हात? हो, तो तिकडे बोलत होता आणि मी इकडे बोलत होते, आमच्यात अंतर होतं. कुणी पाहिलं काय तुम्हाला? आता जाता तिथं होतं का कुणी? कोण?
नाही हो, कारण की मी त्याच्याशी बोलत होते, गुंतले होते बोलताना. आ, हा, तो जयदीप नाही का, तेच 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 कोणतरी येऊन आग लावली बघ आता. त्यानेच पाहिलं असणार, कारण की तो दिसला होता मला तिथं. तुला सांगू का, तुझ्या बारीक सारीक चुका पण त्याचा मला किती त्रास होतोय माहिती तुला. हो बाबा, मित्र म्हणलं बोलणारच ना हो. अरे ह्यांना कळतंय का ही माणसं आहेत का? आमची मैत्री ना पाण्यासारखी पवित्र आहे, त्याच्यात काही ढवळढवळ नाही. ह्यांना समजणार लगेच चारित्र्यावर संशय, अमुक झालं तमुक झालं, पोरगी वायाला गेली, फालतू झाली, काय करायचं काय बोलायचं यांच्या पुढे हे ऐकून घेतात. काय तुझा अभ्यासावर लक्ष ठेव बा. बघ आता त्यांनी आपल्याला सांगितले आमच्या घरात राहायचं नाही, तुम्ही तुमची वेगळी गोष्ट करायची. हम्म. तुला शिकायचं आहे ना, हो बाबा. शिकायचं तर मग फक्त अभ्यासावर लक्ष दे बाळा. नाही ते ना मी सुद्धा आहे ना, म्हणजे काय म्हणजे तुझं काय झालं की मी माझ्या जीवाचं काही बी करेन बघ. असं का बोलतो तुम्ही बाबा, तुमच्याशिवाय आहे तरी कोण मला. अरे मग आता मला वाटतं लेकरांनी शिकावं, मोठं व्हावं, आणि मग तू जर असं मग आता हे लोक तुझ्याकडे बिलकुल लक्ष देणार नाही. त्यांना असं झाले कवाई पोरगी घराच्या बाहेर काढायची. माहितीये बाबा, मला सगळं माहितीये. मला पचवायला पण लय कठीण जाते, पण काय करणार, जे नशीब येते तसे करावं लागतंय. असेल अवस्थेत किती आणि दिवस बाबा तुम्ही नको काळजी करू. एकदा का सगळं व्यवस्थित झालं ना, तर मग मी जाईल निघून. फक्त मला आपली परिस्थिती बदलायची हो, बाकी काही नाही हो. आतापर्यंत किती कष्ट केलेत तुम्ही माझ्यासाठी. फक्त आहे ना, फक्त लेकीच्या जातीनं इज्जत सांभाळायची. बाकी मी आहे ना, तुझा पैसा पाणी सगळं मी लोड घेईन. बाबा तुमची इज्जत आहे ना मातीत जाईन असं काहीच करणार नाही मी. शब्द आहे माझा तुम्हाला. चालते आता आपल्याला ह्या घरात तर काही प्रवेश नाही. म्हणजे मी सांगितलं इथं नाही राहायचं. हो बाबा, मग जायचं कुठं आपण. जग पडले आपल्याला काय करते. हो पण नाही इच्छा आता इथं राहून जर त्रासच होणार असेल तर मग आपलं बाहेर कामधंदा करून जगू. बरोबर आहे बाबा तुमचं, स्वाभिमानाने जगू. चला जुनं घर आहे ना, तिथं आपलं करू लागतच काय रे दोघांना. मी काही काम करेल. मी पण करेन बाबा, म्हणजे कॉलेज करून मला थोडा टाइम भेटतो ना, त्याच्यामध्ये मी काम करेन, अभ्यास पण करेन काम करता करता. चालते बघू आता परमेश्वराची काय इच्छा असेल. चला. चकुली पेपर जवळ आलेत आता. हा ना, होतं तेच का? ना. होते थोडाफार करायचा, घरी गेल्यावर काही टाइमच नाही भेटत मला तर. काय मोबाईल नको बघत जाऊ, नापास राहते ना विषय. तर घरचे मग यंदा लग्नच करते ना तुझं. लग्नाचं नाही, लग्न घरी सांगून ठेवलंय मी, अजून 5 वर्ष काही लग्न करणार नाही. आणि नापास झाल्यावर काय करशील मग? नापास होणारच नाही, तिकडे वशीला लावण मी. वशील लावेन. आपले काय एवढे लय होत नाही चाललं घरचं की वशील लावायला त्याला. हा ते पण आहे. काय आता बाबा अहो काय झालं, काय टेन्शन मध्ये इथं? एक टेन्शन आहे का आता सांगायचं. नाही हाय, पण काय झालंय? काय अडचण आहे का? अडचण म्हणजे हा खरं ते तुला कोणत्या माणसाला कोणतरी बोलताना पाहिलंय, त्यांना ते समजलं. हा त्या दिवशी आम्ही रस्त्याने चाललो होतो, ती पण टेन्शन मध्ये होती. म्हणजे काय अडचण आहे, घरी वाद चाललाय. हा ना, आता त्यांना तिच्या भावाला आणि वहिनीला वाटतं की नुसतं लग्न करून पोरीचं टाकावं. लग्न हा. करून टाकावा, हिला घराच्या बाहेर काढावा, आणि त्या पोरीची ती शिकायची लय इच्छा. हा ना, त्या असला दिवशी सारा तमाशा आता एक आम्हाला घराच्या बाहेर माणसी लय काढला. हुशार आहे आपण, हुशार लय आहे टॉपर तिचा. आहे ती. पहिला नंबर येतोय दरवेळेस. आता काम शोधत होतो आम्ही, कुठतरी काम करायचं म्हणलं. मग तिचं शिक्षण झालं, एकदा स्वतःच्या पायावर उभी राहिली की लग्न करून टाकायचं, दुसरं काय. तिचं काम छोकरी तुझ्या ओळखीचं एक ते बिल्डर आहे ना. हाय की. हा हिच्या ओळखीने एखादं काम हो, होतं आहे. ना. हा ना, म्हणजे काय होईल तिला, म्हणजे ते काम करता करता थोडंफार अभ्यास करता येईल असं असलं म्हणजे त्याला दुसरं काय. हा लग्नाची काय गडबड न करू, कारण हा. ती ना एक दिवस आम्ही तिचं स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं, आणि ती एक ना एक दिवस 100% कलेक्टर होणारच. तो नाका का कलेक्टर निदान कुठतरी एखादी 10-5 रुपयाची नोकरी लागली म्हणजे मग कसं असतं लेकीच्या जातीला मग बरं राहतं. बरं बरोबर आहे, स्वतःच्या पाया उभा असलेला वेगळा कर बघ, असतं. एखादं चालता चालता आहे ना, एखादं चांगलं आहे ना, लय श्रीमंत बी नको आपल्याला, नुसतं साधं पण फक्त निर्व्यसनी नीटनाटकं पोरग असल्या ना
लग्न करून देऊ. नको नको लग्नाची तुम्ही ना लग्नाची नाही का घाई करू. हम्म. आणि बघायचं असलं तर तुम्ही ना चांगलं सुशिक्षित घराण्यातलं चांगलं मुलगा बघा कारण तिला परत पुढे शिकावं आलं पाहिजे. आलं पाहिजे. बाकी काय तुमचा अभ्यास पाणी चाललं व्यवस्थित? हो हो सगळं चाललंय सगळं मस्त आहे. पेपर आहेत मग आता. बघ कोण तुझं आहे ना हा. तसं विचारते साहेबाला. हा सरांना विचारते मी. तिला काम बी करता येईल. त्यामुळे 10 आल्या होते शिक्षणाला तिला मदत होईल. ठीक आहे. आणि मी बी आपलं काहीतरी माझ्या यानं होईल असं एखादं काम. हा बाबांना बघ चालेल सोपं काम. त्यांना पण. हो चालतंय काय टेन्शन ना घेऊ बाबा. हा आम्ही आहेत ना काय तुम्हाला काम आहे टेन्शन ना? नका घेऊ. हा आणि काय मदत लागली तर सांगत जा. हो 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 बरं चला छकुली चला अभ्यास कर आता. साहेब बोला ना. एवढं मोठं काम आहे केवढ्याच काम आहे हो? शे काय 1-2 कोटीचं सगळं काम आहे. मग 1-2 कोटीचं काम याच्यात तुम्हाला भरपूर निघत असेल. मला काय 10-15 लाख राहणार आहे. 10-15 लाख हा, 10-15 लाख हा. हा, आणि 10-15 लाख राहिले ना मग आम्हाला इंजिनियर सुपरवायझर त्यांना वाटीत असे पैसे आणून मग आम्हाला त्याला 15 लाख घातलं 7-8 लाख शिल्लक राहणार. अहो तुम्हाला 10-15 लाख राहिलं तर मग बिल्डरला किती मिळत असतील? बिल्डरचं आता आपल्याला काय माहिती असते त्याला माहिती किती राहतात किती नाही. आता तुम्ही पूर्वी जी रोजगार हमीची कामं चालायची निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही त्या धर्तीवर हे झाला ते नाही ह्याच्यात आहे काय नाही काय. चेअरमन आता काय अडचण नाही तुम्हाला? सगळं लाइटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित करून सगळं व्यवस्थित करून दिलंय. थोडंफार राहिलं किरकोळ कारकोळ ते माणूस येऊन करून जाईन त्याची काय अडचण नाही. तेवढं करून टाका. मॅडम तुम्ही इकडे कशाला ऑफिसवर थांबायचं ना? सर ऑफिस वरती काम करत होते. हा. माझं तिथलं संपलं सगळं काम. बर त्यासाठी मी आपल्या बंगलो तो होतोय ना हा तिथे गेले होते. बर पण अहो सर तुमचा किती लॉस होतोय तुम्हाला समजत नाहीये का? हा ते अजून एक सुपरवायझर ठेवलं पण त्याला ऑफिसच्या कामासाठी ठेवलं होतं ना. पहिल्यांदाच आपल्या तुम्ही साईट वर गेलते का? हो साईट वर गेले होते मग? पण खूप घोटाळा चालू आहे सर. काय झालं सगळे एवढं? फसवताय तुम्हाला. काय झालं नेमकं? अहो तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का हा ते तर फसवताच आहे पण त्यांच्या हाताखाली जे काम करताना ते पण फसवताय तुम्हाला. अहो हा का? पैसे खाताय ते पैसे. मला नव्हतं माहिती राव चांगले होते. कामावर लक्ष ठेवतो ना. अहो सर तुम्ही त्या बंगलोला लावले 2 करोड रुपये बरोबर आहे ना? हम्म. त्याच्यामध्ये ते किती 12 लाख रुपये खाताय. ह्याच्यामध्ये अरे लॉस तुमचा आहे ना सर? नाही मग बघावं लागेल त्यांच्याकडे. तेच तर मी गेले म्हणून मला काही गोष्टी कळल्या. जर मी गेलेच नसते तर कळलंच नसतं. त्यांनी कितीतरी आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याच्यामधून पण त्यांनी खाल्लेच असतील पैसे. बरं आपण पाहू. बरं चेअरमन आपलं काय पेमेंट राहिले ते आता ऑफिसवर या तुम्ही. राहिलं तुमचं पेमेंट तेवढं राहिलं काम चालतं, आता पूर्ण मला करून. हे Payment बघावं चं लागेल. तुम्हाला काही अडचण आहे का? नाही, काय अडचण नाही. एवढं काम केलं ना आता पेमेंटची अडचण नाही. त्यांच्याकडे बघावं लागेल मला. बरं, चला मॅडम. चला लक्ष सर. राहून त्या कामावर हा, असं लोकांना हा ना, लुटले आहो, कसं व्हायचं मग? काय आता लय बी बारीक बघून नाही जमत. सरपती हे कामाच्या राहतात तुमचं हे वय निघून चाललं राव लागणार बिगणार बघा घरचा माणूस होईल एखादा काय हाताचं काम होतंय? पाहा. काम घेतलं काय त्या कामाच्या राडाचा दिवस निघून जातात समजत नाही काय चाललंय काय. नसलं काय असं. तुमच्या डोक्यात कुठं पोगूया का पोरगी विरगी बघू तुम्ही ते पोरगी बघायचं बघू आपण आता हे थोडं उरकून द्या हे असं काय काय पता झालाय. इंजिनियर वगैरे चांगली बघतो मी. बरं बघा तुमच्या हिशोबाने हा. आता ही कामाचं उरकून घ्या तुम्ही हाय का नाही. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे चल येऊ मग. हा 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 चला मॅडम. सर तुम्ही प्लीज मला हवं जाऊ नका घालत जाऊ. लहान आहे तुमच्यावरून खूप. बरं ठीक आहे. मानसी बोलत जा मला. बरं ठीक हो आहे पण माणसं. चला ते अगदी बघूयात हा, चल, आपण. चल, हो चल, चल. कस काय चाललंय मग धंदा पाणी? काम व्यवस्थित चाललेत बाबा मस्त चाललेत काय अडचण नाही. आणि हे आता एक ती माणशी दिली ती नवीन हे अरे एकच नंबर तिने लय लपडे काढलेत बाहेर. हा होय लय म्हणजे माझे इतके पैसे गेलेत ना बाबा ते लय याच्यातून वाचवलंय मला माहिती का. पोरगीला भारी लय इमानदार लय पोरगी इमानदार आहे, खरंच इमानदार आहे. आणि तिला कष्टाची जाणीव आहे का त्याच्यामुळे ती काम मला व्यवस्थित राहणे. नाही आता एवढे घोटाळे चालले होते ना हा. मला एक सुद्धा माहित नव्हतं माहिती का. नाही तशी ती चांगली आता मी डायरेक्ट ऑफिसवर आपल्या ऑफिसवर ठेवायचं तिला पण तिने ऑफिसचे काम करून सुद्धा बाहेरचे काम केले माहिती का. बरं ती कामाचं जाऊ दे आता हा लग्नाचं काय आहे का नाही? लग्नाचं हाय बा आता सगळेच माग लागले तर मग आता एखादी पोरगी कुठं तरी काय आणि पोरीच माझ्या होतं डोक्यात ही आता नवीन नवीन माणशी तीच का. हा पण तिचे घरचे तयार होते का. घरच्यांचं मी बघतो आता त्यांचे वडील आहेत तिचे ते पण त्यांची गरीब परिस्थिती आहे पण तिच्या ती स्वप्न तिचे मोठं लिहित तिला नोकरी लागत नोकरीच आहे सगळं पैसा पाणी आहे त्याच्यामुळे काय अडचण काय नाही. ना आपला धंदा जरी पाहिला तरी बाद झालं आणि ते चेअरमन बी म्हणले होते बाबा पोरगी बघतो म्हणून. बरं एक काम करा हा चांगल्या गोष्टीला उसर नको चेअरमनला घ्या बोलून जाऊ हा, आबाची मग गाडी कसं घ्या करू ना. चेअरमनला बोलून घेऊ आणि मग जाऊ त्यांच्याकडे काय असेल ते विषय आबाची गाडी घेऊ बोलून चला चालतंय, चला
चला चला. हो राम राम. हे आपले माणसांच्या ऑफिसमध्ये काम करते ना. असं का? हा. नाही काय अडचण नाही, राहू द्या. माणसं कुठे गेले? मानशी आ? साहेब सर तुम्ही इथे आओ काही काम असेल तर मला सांगायचं, मी नाही. आले असते ऑफिसला. तुझ्याकडे नव्हतं काम, वडिलांकडेच काम होतं जरा. बाबांकडे? हा. बाबांकडे काय काम? सोयरिकेबद्दल. असं असं पहिलं कसं हा हेच आहे नवरदेवचे आणि ओळख बी त्यांची. ओळख आहे दरवर्षी. हा, ते आता माझ्याकडेच आहे ना कामाला. सर तुम्ही पण आता ही आमची परिस्थिती त्यांना सांगितली सगळी जिथं आम्ही नाही सगळं सांगितलंय मला त्यांनी. सांगितलं त्यांना. त्याची काळजी नका करू तुम्ही. आणि त्यांना बी असा विश्वास माणसाची गरज आहे. हा. त्यांचा बी विस्तार एवढा आहे कामाचा. लेकरू म्हणत होतं साहेब खूप जीव लावतात ते काय. आणि ते कामाला गेल्यापासून त्यांचं चांगलं चाललंय. income तिने चांगलं बऱ्याचशा तिने म्हणजे काय असेल ते सगळं कुठे सगळे घोटाळे तिने बाहेर काढल्यात. सगळे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास बसलाय तिच्यावर. इमानदार आहे. नाही सांगितलं मी सगळं त्यांना. तुझी हाईक बाळ पसंत हो बाबा आहे. मला शिक्षणाचं स्वप्न आहे. आता तुम्ही गेल्यावर काय मग आता एवढी मोठी माणसं म्हणलं तुझे सारे स्वप्न पूर्ण होतील. ते तर आहे. तिचे सगळं स्वप्न पूर्ण होते, तुम्ही काळजीच करू नका. लय मोठं ओझ हलकं केलं बाबा. नाही वजाचं काय तवा. आता हे सगळ्यात महत्वाचं एकमेकाची जवळची हा ते काय सांगितलं नाही, ना काय मला. नाही, काय अडचण नाही घेऊन मी आहे ना मध्ये. हा आता हे आहेत. आणि बाबा सांगू सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही मला सपोर्ट करता ना तसंच अगदी हे पण मला सपोर्ट करतील. इथून पुढे 100% सपोर्ट माझा पूर्ण राहील. यांच्यापेक्षा काय पाहिजे चांगलं. त्यांच्या तुला शिकायचं असेल तर शिकून घे. गरीबाला तुम्ही स्वीकारलं. खरंच. मग आता लग्न तर काय आता ते सगळं नाही सगळं मी करून घेतो, काय अडचण सगळं नाही. ते करा. त्याची काळजीच नका करू राव तुम्ही तुम्ही. 1 रुपया नका देऊ, काय अडचण नाही. तुम्ही फक्त टेन्शन घ्यायचं मुलीला नाही. घेऊन या फक्त सांगितलेल्या ठिकाणी. हा. काहीच अडचण नाही. चालते बघा एखादं तर आता तुम्ही आहेत म्हणजे जा एखादं कार्यालय कार्यालय पाहून एक काम नाही तुम्ही डायरेक्ट तिथे यायचं कार्यालयात मुलीला घेऊन. कसं नियोजन होते आम्हाला कळवा. हो. खरं तर अक्षय थँक्यू. खरं ते सगळं तुझ्यामुळे हा होतंय. याच्यामुळे झालं अरे सगळं. थँक्यूचं काय नाही त्याच्यात. खरंच म्हणजे चहा ठेवू सर. हा मी तर विसरलेच. आता ठेवते चहा. तुम्हाला काय विचार बोलायचं असलं तर काय बोलायचं आता ही- काय नाही, काय नाही, काय नाही. अहो, ते आमदाराचं काम केलं ते ना एवढे. आता हेच बघणार होते. जसं लेकरू कामाला लागलं तसं मग आल्यावर सांगा ते सर जीव लावते साहेब जीव लावते फी भरली आणि ते पण म्हणले की आता आहे ना माझं लग्न झालं का तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे घरी जाऊन राहायचं. विशेष म्हणजे हा, तुमचा तुम्ही- विश्वासूपणा एक लई पाटला करला. आहे तसं करत राहणार. कारण त्याला हक्काचा माणूस नव्हतं कुणी कामाला बघायला. नाही तिने आपला बिझनेस जर सांभाळला तरी काय अडचण नाही. सगळं आता त्याला आयडिया येऊन गेली. या, चहा. या, घेऊन या. मध्ये. बरं मला नाही वाटत आता मी जगन म्हणून. अहो, असं काय बोलत तुम्ही? आपण करतोय ना प्रयत्न. सगळं करतोय आता, करून बी थकलो ना. आता काय राहिलंय आपल्याकडे मला सांग. ते बी हाय. अरे मला तू सांग, 10 लाख रुपये दवाखान्यात गेले. ती बी हायच हो. 10 लाख रुपये दवाखान्यात गेल्यात आणि आता म्हणते तर पुण्याला जाऊन ती काय करायचंय तुमचं. ते करायचे पण पैसा नको का? आणि- बरं त्यांनी खर्च परत बी थोडा नाही सांगितला. तो 5 लाख रुपये सांगितले 5 लाख कुठून आणणार आहेत आपण? आणि घरात 1 रुपया राहिला नाही. इथं खायला महाग झालं होतं आणि 5 लाख रुपये कुठून आणायचे हो? जाऊ दे आता, मी गेलेलं बरं. हे असं बोलू नका बरं तुम्ही. दीर सोडून जमत असते का असं? काय करणार आहे आता? बरं जमीन आहे ती बापाच्या नावावर आहे. आता ती बी आहेच. मी काय म्हणते, ती जर चांगली असते ना तर आज आपल्याला एवढी अडचण बी आली नसती हो. अरे तुला एक सांग का, बाप माया चांगलाच आहे, बहीण बी चांगलीच होती. पण तो कुठं काय पाहिलं आणि काय नाही त्यांना मला घराच्या बाहेर काढायला लावलं. आपण पाहिल्याशिवाय बोलतं का माणूस? का तसंच बोलन माणूस? का येड लागलंय का? बरं एवढं करून मला तू सांगते बहिणीचं लग्न केलंय, तिथं सांगायला तिथं जाऊन दिलं नाही तू. आता वाटलं नको जायला, नको तू व्हायला. मला काय माहिती आपल्यावर एवढी वेळ येईन हो. अरे वेळ काही विचारून येत असते का रे ती? हे काम करते का तू? काय हो? तू बापूकडे जा, त्यांना सांग म्हणा असं असं झालंय. आणि ती माझ्या हिशोबाने नाही नाही म्हणायची. जर असले तर काय कवाय लोक लावते ती. ती कुठं देत असते तो? आपण त्यांना घराच्या बाहेर काढलं ना, आता ते आपल्याला मदत करते का? अरे शेवटी काही केलं तरी बाप आहे. बापाला वाटण का योग गेला पाहिजे.
नाही ते बी आहेच, पण तुला म्हणून बघाय काय अडचणी, तसं म्हणता तुम्ही. आपल्याकडे पर्याय कोणचाच राहिलेला नाही आता, नाही तर शेवट मेल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. तसं एक बोलू नका, जाते मी मला बाबांकडे. तू सांगतोय गळ्यात तरी 2 मणी तरी ते राहिलेत का, आता काय राहिले मला सांग ना. काय होत हाय नाही तेवढं दिलं तुम्हाला. मग आता दवाखान्याला. गेलंयच ना आपल्याकडून, बघ हो शेवटचा पर्याय त्यांना विचारून तर बघ, नाही म्हणले तर नाही, हा म्हणले तर हा. बर जाते मी. गाठते की काय, मग काय म्हणतात बघ. हा, आणि तुम्ही हलू नका इथून. नाही नाही जात. हा, मी आले लगेच. हा. काय करू मी, कसं यांना बोलू. काही ना काहीतरी तर करावंच लागल, शेवटी दादाची तब्येत खराब आहे. शेवटी किती काय झालं तरी मी त्याची बहीणच आहे ना, मी नाही मदत करणार तर कोण करणार. बाबांचा फोन आलता, माझं मन कशातच लागत नाहीये, पण काय करणार आता. ठीक आहे ना, काढलं दादानी मला, आम्हाला दोघांना घराच्या बाहेर, पण किती काय झालं तरी आमचं कर्तव्य आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं. तसे बाबा म्हणतात काही गरज नाहीये बघायची, पण किती काय झालं तरी बाबांचा पण जीव अटकलेला आहे, समजतंय मला. काय करू मी. ए काय काय होतंय? हो दरवाजा लावून बसली, काय झालं? ते हो बाबांचा फोन आला होता. मग ते दादाची तब्येत खूप खराब आहे, सिरियस आहे तो. जाऊ दे, तुला काय करायचं दादाचं, तुम्हाला घराच्या बाहेर काढलं काय दादा करते आता. अहो ते ठीक आहे हो, मग तो त्यांचा स्वभाव होता, पण आपलं तसं नाहीये ना. ते आपल्यासोबत जसं वागले म्हणून आपण पण तसंच वागायचं का त्यांच्या सोबत. किती काय झालं तरी रक्ताचं नातं आहे आमचं, भाऊ बहिणी. सुख दुःखात आम्हीच एकमेकांना सोबत आहे. आता तो दुःखात आहे तर मी सुखात आहे, कसं मी त्याला दुःखात बघू शकते, तुम्हीच सांगा बरं. मग काय करायचं म्हणती? अहो मी काय म्हणते, आपण मदत केली असती तर थोडीशी. तुम्ही नको काळजी करू, आमची जमीन आहे, मी ती विकून आहे ना तुमचे पैसे सगळे देऊन टाकन, पण एवढ्या वेळेस थोडीशी मदत करा. बावट आहे का तू? हे सगळं कोणाचं आहे? तुझंच आहे सगळं. तसं नाही. जर इच्छा असेल मदत करायची करू आपण, काय अडचण नाही. पण बघ त्यांनी पाहिलं तुला त्रास दिला म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. आणि सगळं तुझंच आहे, माझं काय तुझं काय. इथून मागच्या सगळ्यात फ्रॉड मधून तुम्हाला बाहेर काढलं, तिकडेच गेले असते पैसे, तिकडे जाऊ दे, काय अडचण आहे. जास्त नाही पैसे लागत आहे, फक्त 5 लाख रुपये लागताय. चाव दे, दवाखान्यासाठी लागतात का? हो देऊन टाक मग, काय अडचण नाही. बाबांकडे दे, नाही तर मग बघ कसं तुझ्या हिशोबाने काय करायचं ते. मी काय म्हणते, बोल ना. असं एकटं जाण्यापेक्षा आपण दोघं गेलो तर आणखीन त्यांना बरं वाटन. दोघं जायचं का? बरं चालतंय, आवर तुझं. मी काय करतो, बँकेतून पैसे काढून आणतो, जाऊ मग आपण लगेच. हा चा मग तुला टेन्शन घेऊ नको, जा नाही. मी आलो लगेच. खरंच नशीब काढलं मी, असा नवरा मला भेटला. एवढं सगळं झालं तरी तुम्ही साधी कल्पना नाही दिली. अहो बापू, कोणच्या तोंडाने सांगू तुम्हाला, काय करणार, चुकी माझी सगळी, तुम्हाला कसं म्हणणार. काय म्हणावं तुम्हाला तरी यार, किती शेवटी यार, म्हणजे बापाला लेखाचं दुखत आहे. आणि मग मला काय वाटलं असं का नसेल, एवढे पैसे घातले म्हणजे मी बी आलो होतो तुमच्या बरोबर, पैशाचं अजून काही दापाचं केलं असतं पर्यंत घातलं. आणि तुम्हाला जर घराच्या बाहेर काढून मी दिलंय म्हणल्यावर कसं, कोणच्या याने सांगू तुम्हाला, सांगा ना. झाल्या गेल्या गोष्टी ना, आता इसरून आता काय सांगितलं डॉक्टरने, पुण्याला न्यायचंय. करू काहीतरी, किती आता 5 लाख रुपये म्हणजे काय आता माझ्याकडे तर बघ, काय त्या लग्नाला बी आहे ना, ती माणसं चांगली होती. दादा ती बी आली. बरं वाटतंय का तुला आता? तुला दम निघेल का? सख्या भाऊ आपला मरणाच्या दारात आहे म्हणलं, तुला तरी लेकराला दम निघेल का? आलं काही बरोबर आहे. अहो पैसे द्या बरं. पैसे आणलेस तू? हा बघ, अरे जिला तू हाकललंय घरातून, हे घे दादा. चारित्र्यावर संशय घेतला, ती पैसे घेऊन आली. वहिनी हे घे, तेवढी काय लागली तर मला सांगा. बाकीच्या तुझ्या अकाउंटला पाठवून देते ऑनलाईन. अगं घे ग, घे. आपण नाही एका वेळ म्हणजे
वेळेला कामी नाही येणार अजून तर कोण येणार? अजून तरी वाटतं का? नाही किती त्याच्या चारित्र्यावर आणि ह्याच्यावर संशय घेतला रे तुम्ही? बापू तसं माझं लय चुकलंय मग? आणि चूक आहे ना माझ्यापेक्षा हिने जास्त मोठी केली. किती किती तिने त्या लेकरांनी किती ताडी, खस्ता माफ कर खाल्ल्या, मला. किती खस्ता खाल्ल्या. अरे दादा नको माफी मागू तू माझी. तिला निरोप दिल्यावर तिला चैन पडा ना. इथून काय मागं करू? सांगायचं ना आपण चांगल्या पद्धतीने मोठा दवाखान्यात गेला असतो. हो पाहुणं बरोबर आहे तुमचं सगळं, पण काय झालं चुका आमच्याकडून भरपूर झालेल्या आहेत. आता बरं नीट झाले असते ना तुम्ही. मग अरे मग ही- दादा जाऊन दे ना, मागच्या ज्या गोष्टी झाल्या त्या की झाल्या, जा विसरून. अरे झाल्यात त्या पण पश्चाताप येतोय ना. आणि जर समजा मी बी ही जर नसतं डोकं चालवलं तर तू बी अशी कामाला लागली नसती. तू आजी माझं काय होतं ते चांगल्यासाठी होतं. चांगल्यासाठी झालं, बरोबर. पण शेवटी पाहून काय होतं जीवाला लागते हो या गोष्टी. सख्खे बहीण आहे, बाप आहे, बापाला सुद्धा माझ्यामुळे बाजूला राहावं लागेल. हे बघ वहिनी, तू नको माफी मागू. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जर तुम्हाला आता घराच्या बाहेर नसतं काढलं तुम्ही, तर मी हे सगळं वैभव उभा करू शकले असते का? हे भेटले असते का मला? त्याच्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मानायचं बरं, आणि मामा, पुढे एक काम जायचं. करा. त्यांना दवाखान्यात न्या. यांना काय येणार. वेळ व्हायला ना घालू. वेळ नाही व्हायला आणि गेला. काय लागतील ती मला परत फोनवर सांगा. मी बरं, तुमच्या झाले. direct हा. account ला पाठवून देईन. चला उरक काय कपडे बिपडे आणली मी पहिले गाडी आणली तर त्यांना दवाखान्यात न्यायचं असेल हा तर. चला निघूयात. चल, पहिले चल रिपोर्ट दादा. वगैरे घ्या सगळे बरोबर. कपडे वगैरे काय असतील ते घ्या. हो हे सगळं चल.